कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हे असं चोरून चोरून भेटणं कधीपर्यंत चालायचं ग? मलाही तेच कळत नाहीये। आपल्याला आता सारखं भेटता पण येणार नाहीये। आई, मला तुझ्याशी खूप बोलायचंय ग। तुमच्या दोघांकडनं मला माझे लाड करून घ्यायचे। अगं असं काय करतेस तू? नका काळजी करू, आपण असंच वरच्यावर भेटत राहू। हा, काय ना काय कारण काढून आपण भेटू। आत्या पण जरा जपू ना, डॅडी नाही जर का कळलं तर? अगं त्याच भीतीच्या छायेखाली राहतोय आम्ही, पण असं घाबरून राहिलं तर घराबाहेर कसं पडता येईल? आणि तुम्हा सगळ्यांची ख्याली खुशाली कशी कळल मला सांग बरं? तुम्हा पोरींना पण किती दिवसांनी बघतीये मी, सूर्याला बी भेटले नाहीये मी, मला त्याची माफी मागायची आहे। आत्या अगं नको तू काळजी करू आमची, तो तू स्वतःची काळजी घे। परत उशीर झाला यांना, यांचं नक्की काहीतरी चाललं असतं, बघितलंच पाहिजे। हा, एक आयडिया आहे, आपण जर आपल्या भेटण्याचं ठिकाण एकदाच फायनल करून टाकलं तर म्हणजे वहिनीला पण सारखं सारखं निरोप पाठवण्याची गरजच नाही पडणार ना। होय, ही लय भारी आयडिया आहे। एक जागा आहे जिथे आपण भेटू शकतो आणि तिकडे जास्त माणसं पण नसतात। तुळजा, पोरींनो चला, आमची निघायची वेळ झाली आता, आम्ही निघतो। नाही, अगं आम्ही नाही गेलो तर छत्री हित येईल। येतो अक्का, चला। झाल्या आमच्या प्रदक्षिणा घालून। हा, तुम्हाला घालायच्यात? नाही नाही, काही गडबड तर नाही ना हे बघायला आलतो। हा, पण छत्री गडबड होऊन दिलच कशी? मालकांचा हुकमी काय मी? अरे पठ्या, मग पण तुम्ही लय खुश दिसताय, दर्शन व्यवस्थित झालेलं दिसतंय। हो, हे देवच पावला म्हणायचा। आलोच हा। चल, वहिनी चला आता डोळे पुस भर, भेटली ना आत्या? आणि आता तू तर रेग्युलेटर मध्ये भेटणार आहेस तिला। काय? अगं म्हणजे तिला रेग्युलर म्हणायचंय। धनु दीदीच्या इंग्लिशला रेग्युलेटरचा चटकाच द्यायला पाहिजे, म्हणजे सुधरल ते। हा चल घरी। मारेन कळलं ना? खरंच थँक्यू सो मच। तुमच्या सौगींमुळे मी माझ्या आईला आज भेटू शकले। मी फार खुश आहे आईला भेटू, आणि आज माझ्याकडून तुमच्या सगळ्यांना आईस्क्रीम पार्टी। खरं असं असेल ना, तुम्ही प्रत्येक वेळेला येईन तुझ्यासोबत। आता आपण सगळे गार्डन मध्ये जाऊ। हा, तिथे काय आता? बघ की, अगं एवढा नवीन फोन घेतलाय, 2 सेल्फी नको घ्यायला? जाऊया ना। हो, सेल्फी तर झालीच पाहिजे, चला। लाज वाटते का हिला? आम्हाला माना खाली घालायला लावून स्वतः तोंड वर करून फिरती का?
लयच खुश दिसती सूर्याबरोबर लग्न करून. हा आनंद बघून आहे ना असं वाटतंय कोणीतरी काळजावर वार करतो. आमच्याशी नात म्हणजे विषय बात हे दाखवून द्यायला लागणार आहे. शंकर, पोरी आणसून घरी याच्या आधी एकालाच मारून घे. शंकर, अरे काय करतोयस? सुनला शब्द दिला सांग, अवतीच उडतोयस होय. असं नको वागू. चल चल इथनं चल चल. असं वाटतं या सूर्याच्या बापाला जित्ता काढा तरी राग काढावा. हे पहिलंच मेलेलं आहे, याला काय मारणार. हे शंकर्या, आलास होय? सकाळ धरून दिसला नाही. मला वाटलं गचकला का काय तू. राईट, आजचा माल आहे ना एकदम म्हणजे असा मोरलेला आहे. चल दादाची ओढू. अरे चल, ए अरे चल की. नको नको, मी नाही पेणार. का तुझं दुःख सगळं संपलं का काय? पळून गेलेली बायको माघारी आली परत. तुम्हाला तुमच्या मनावर लगाम घालावं लागणार आहे. मग बघा कशी नाही सुटत ही तुमची दारू. मी पहिल्यांदाच तुमच्याकडे काहीतरी मागते, कराल ना एवढं? ए शंकर्या, अरे बोल की. अरे पोरीवानी समजूत काढली आहे माझी सुननं. तिचा सबूत मोडून नाही चालणार. आता सुनाचा शब्द मित्रापेक्षा मोठा झाला काय तुला? अरे इतका दोस्तीला का? अरे आज वड आणि उद्या सोड. चल. नको रे नको. अरे चले दोस्ता, अरे चल. अरे आपली माणसं आहेत तरच आपण आहे. लय दिवसांनी दारू पिऊ नको म्हणून सांगणार कुणीतरी आलंय घरात. सुनाला सबूत दिलाय, तो तोडून नाही चालणार. अरे आनंद नांदतोय घरात, सुनाच्या पावलानं सुख नांदतय. आता कुठं तरी जागावंसं वाटायला लागलंय. नकोच ती दारू मला आता. हॅलो, छत्री पोचला का घरी? तडक परत निघायचं आणि मी सांगतोय ते ऐकायचं. काय एकाचा कार्यक्रम वाजवायचा. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.